मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा, तर मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं। जरांगे पुराण सोबत जीआर काढल्यानं सरकार पुराणा ही वाचा, वडेट्टीवारांचा आव्हान। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू? वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलत आहेत, भुजबळांचं उत्तर। व्हिडिओ दाखवून आपल्या समाजातील नेत्याची प्रतिमा मलिन करणं अयोग्य, भुजबळांनी सभेमध्ये वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। जरांगे बिंडोक माणूस, हाकेंची जरांगेंवर टीका, जीआर न्यायालयामध्ये रद्द होईल, लक्ष्मण हाकेंचा दावा। बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीविरोधात जैन समाजाचा पुण्यामध्ये भव्य मोर्चा, 3000 कोटींच्या जमिनीची 230 कोटीमध्ये विक्री, विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे जागा विकल्याचा राजू शेट्टींचा आरोप। 3500 कोटींच्या जैन भूखंड घोटाळ्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत, या प्रकरणामध्ये कोण कोण आहेत लवकरच कळेल, संजय राऊतांचा आरोप। जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा, शिवसेनेच्या नाऱ्यानंतर भाजपकडूनही आता स्वबळाचा नारा। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं स्वागत, महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेसाठी संजय राऊतांचं विधान। मतदार यादीमध्ये घोळ, भाजपच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षाची पालकमंत्र्यांकडे तक्रार, मतदार यादीमध्ये 7000 नावांची पुनरावृत्ती तर 3000 मृतकांची नावं, विजयराज शिंदेंचा आरोप। गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 36000 बोगस मतदार, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण निवडणूक आयोगावर आरोप। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार, शेतकऱ्यांनी बियाणं खतांची चिंता करू नये, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांवर अज्ञातांकडून हल्ला, हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बोरगावकरांच्या गाडीची तोडफोड, हल्ल्यामध्ये 1 जण गंभीर जखमी। निवडणुकीमध्ये उभे राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य, हास्यकल्लोळ होताच बाबासाहेब पाटलांची सारवासारव। उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणार। नागपुरात महाज्योतीची इमारत आणि प्रशिक्षण केंद्र उभारणार, उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन, गडकरी, बावनकुळे, अतुल सावेंसह इतर नेते उपस्थित राहणार। अमरावतीमध्ये चक्क 21,000 रुपये किलो सोन्याची मिठाई, सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूटची मागणी, नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ, अन्न औषध प्रशासनाकडून मेसर्स अंबिका कंपनी सील। दिवाळीत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, कांदा विक्रीसाठी रांगा, आवक वाढल्यानं कांद्याचे दर कोसळले, दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादकांच्या सोबत व्यापारी वर्गामध्ये नाराजी। पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज, पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37 अंश सेल्सिअसवर। चिपळूणला परतीच्या पावसाचा फटका, 44 गावातील 36,000 हेक्टरवरील भात शेतीचं मोठं नुकसान, शेतकरी हतबल। नांदेडच्या चेनापूर तांडामध्ये 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा, विहिरीतील पाणी पियाल्यामुळे विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवणार। सोन्याच्या दरामध्ये 5000 तर चांदीच्या दरामध्ये 25,000ची घट, सोन्याचे दर प्रतितोळा 1,31,000 तर चांदी 1,70,000 किलो। मेहुल चोक्सीला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा, बेल्जियममधील कोर्टाकडून मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता। पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, अफगाणिस्तानची पाकिस्तान श्रीलंकेसोबतच्या T20 मालिकेतून माघार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।